जुन्या काळामधले एक प्रसिद्ध अभिनेता होते किंवा हिरो होते, खलनायक होते. कदाचित आपल्यापैकी बऱ्याच जणांना त्यांचं नाव माहीत सुद्धा नसेल. नाव होतं जयंत उर्फ झकारिया खान. आता यांची अजून एक ओळख म्हणजे शोले चित्रपट आहे. त्या चित्रपटाचे गब्बर सिंग जे होते, अमजद खान त्यांचे ते वडील होते. तर अमजद खान यांचे वडील सुद्धा अभिनेते होते आणि हिरो होते. आणि तसंच अमजद खान हे तर गब्बर सिंग खलनायक वगैरे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर आता हे जयंत जे आहेत म्हणजे त्यांचे वडील जे आहेत अमजद खान यांचे त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याला घ्यायची. त्यानंतर पुढच्या भागामध्ये अमजद खान यांच्याबद्दलची माहिती घेणार आहोत आणि त्यानंतर अमजद खान यांचा मुलगा यांच्याबद्दलची माहिती घेणार आहोत. तर पहिला भाग आहे गब्बर सिंग यांचा बाप. स्वातंत्र्यपूर्वीचा काळ होता. म्हणजे ब्रिटिश भारतातील वायव्य सरहद्द जी आहे त्या ठिकाणचं पेशावर हा प्रांत आहे आणि त्या प्रांतामध्ये नोहेत पयान म्हणजेच नवाकाली नावाचं एक भाग आहे, ठिकाण आहे. तर या भागामध्ये एक पश्तून कुटुंब राहत होतं. तर त्याच्यामधले एक व्यक्ती होते, त्यांचं नाव आहे सरदार सईद अहमद खान. आता यांचा परिवार तसा फार मोठा होता. 4-5 बायका होत्या आणि अनेक मुलं होती. आणि यांचा स्वभाव म्हणजे रईस खान जे आहेत, सरदार रईस अहमद खान यांचा स्वभाव जो आहे तो थोडासा चंचल असा होता. त्यानंतर अनेक ठिकाणी ते नोकरी, व्यवसाय वगैरे बदलत राहायचे. त्याच काळामध्ये आता लग्न वगैरे झालं, कामं वगैरे चाललेली होती आणि 15 ऑगस्ट 1915 या दिवशी यांना एक मुलगा झाला, सुपुत्र झाला. नाव ठेवलं जयंत, म्हणजे नाव ठेवलं झकारिया खान. नंतर त्यांचं झालं जयंत. आता जयंत कसं झालं, काय झालं हे आपण नंतर पाहणार आहोत. तर सरदार सईद अहमद खान हे जे आहेत त्यांना अलवरचे जे महाराजा होते त्यांच्याकडे क्रीडा प्रशिक्षक म्हणून काम मिळालेलं होतं आणि ते नंतर मग त्यांच्या कुटुंबाबरोबर ती पेशावरवरून अलवरला आलेले होते. आता अलवर यांच्याकडे अलवरच्या महाराजांच्याकडे ते काम करायला लागले. त्यानंतर चांगला पगार मिळत होता, नाव, पैसा, प्रसिद्धी सगळं मिळत होतं आणि महाराजांचे एक विश्वासू सहकारी म्हणून ते म्हणजे एक विश्वासू कर्मचारी म्हणून त्या ठिकाणी ते काम करत होते. तर अशा पद्धतीचे सरदार रईस अहमद खान होते. तर एकदा महाराजांच्या बरोबर ते दौऱ्यावरती होते आणि त्यावेळेस त्यांनी बघितलं की एक छोटासा मुलगा आहे आणि तो मक्याची कणसं विकतो आहे. आता ते ज्यावेळेस त्या मुलाच्या जवळ गेले त्यावेळेस त्यांना लक्षात आलं की हा जो मुलगा आहे तो मुलगा त्यांचाच मुलगा आहे, जयंत उर्फ झकारिया खान. आता ही गोष्ट यांच्या मनाला प्रचंड लागलेली होती. आपला मुलगा अशा पद्धतीची कामं करतो याचं त्यांना वाईट पण वाटलं होतं, पण अभिमान पण वाटला होता की माझा मुलगा कोणत्याही कामाला लाजत नाही. तर अशा पद्धतीने त्यांचा मुलगा म्हणजे जयंत. आता जयंत जे आहेत त्यांचं शिक्षण हे अलवरमध्ये झालेलं होतं आणि वडील राजाकडे कामाला होते. त्यामुळे त्यांचं राजाच्या राजवाड्यामध्ये जाणं येणं होतं आणि त्यामुळे महाराजाचे जे अलवरचे राजे होते त्यांच्याबरोबर ती जयंत यांचं अत्यंत आपुलकीचं, प्रेमाचं नातं निर्माण झालेलं होतं. आणि साधारणपणे आता जयंत 15-16 वर्षाचे झाले आणि त्यावेळेस त्यांनी त्याच राजाकडे घोडेस्वाराचं लेफ्टनंट म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यानंतर काही काळ तिथं वर्ष 2 वर्ष काम केलं आणि महाराजांच्याच आशीर्वादानं त्यांना अलवर राज्य पोलिसांमध्ये नोकरी मिळाली. सगळं काही सुखानं सुरू होतं, आनंदाने सुरू होतं. पण जयंत यांचं मन त्या ठिकाणी रमत नव्हतं. त्यांच्या मनामध्ये होतं की त्यांना चित्रपटात काम करायचं. त्यांची पर्सनॅलिटी पण तशी होती आणि तोपर्यंत त्या चित्रपटांचे लोन त्यांच्यापर्यंत पोहोचलेले होते आणि त्या काळामध्ये त्यांचे म्हणजे असं भारदस्त व्यक्तिमत्व, दिसायला अत्यंत हँडसम अशा पद्धतीचे ते होते आणि त्यामुळे त्यांना ती मनात इच्छा निर्माण झाली आणि त्यांनी नंतर ती नोकरी सोडली, पोलिसाची नोकरी सोडली आणि ट्रेननं ते मुंबईला आले. आता हे मुंबईला तर आले, पण वडिलांची ओळख होती, राजांचे वशिला होता. त्यानंतर अशा सगळ्या गोष्टींमुळे फायदा झाला, राहण्याची सोय झाली, खाण्याची सोय झाली आणि शेवटी काही झालं तरी शेवटी प्रत्येकाला त्याची त्याची मेहनत करावी लागते. तसं यांनी अनेक निर्माते, दिग्दर्शक यांचे उंबरे जिजवायला सुरुवात केली होती आणि मग त्या गोष्टीला फळ आलं आणि विजय भट यांची भेट झाली. 1933 साली संसार लीला हा गुजराती चित्रपट हे विजय भट दिग्दर्शित करत होते. याच्यामध्ये यांना एक छोटीशी भूमिका मिळाली आणि अशा पद्धतीनं चित्रपटसृष्टीमध्ये जयंत यांचं पदार्पण झालं होतं. विजय भट आणि जयंत यांचं नातं अत्यंत घट्ट होतं, अत्यंत चांगलं निर्माण झालं होतं, चांगली मैत्री झाली होती आणि यांनीच झकारिया खान यांना जयंत हे नाव दिलेलं होतं. आता साल होतं 1935. आता या चित्रपटाचा नई दुनिया नावाने हिंदीमध्ये रिमेक झाला होता आणि जयंत यांचे शरीरयष्टी मजबूत बांधा आणि त्यांचा म्हणजे त्यांचं जे देहबोली आहे ती त्याला साजेशी होती. त्यामुळे त्याच चित्रपटामध्ये म्हणजे नई दुनिया चित्रपटातल्या हिंदी व्हर्जनमध्ये त्यांना मुख्य नायकाची भूमिका मिळाली होती.
आणि अशा पद्धतीनं एक नायक म्हणून सुद्धा ते पुढे आले होते. त्यानंतर बॉम्बे मेल हा 1935 साली आलेला. त्यानंतर लाल चिठ्ठी, त्यानंतर शमशेर अरब, त्यानंतर आझाद वीर, स्नेहलता, हिज हायनेस किंवा स्टेट एक्सप्रेस अशा पद्धतीच्या चित्रपटामधून त्यांनी नायकाची भूमिका करायला सुरुवात केलेली होती. आता जयंत यांनी 1940 सालच्या अपनी नगरिया या चित्रपटात सुद्धा काम केलेलं होतं आणि हा चित्रपट प्रचंड यशस्वी ठरलेला होता. त्यांचा मासिक पगार होता त्यावेळेस 30 रुपये. 30 रुपये मासिक पगार होता आणि तो 700 रुपयांपर्यंत वाढला होता. म्हणजे अशा पद्धतीने आता जयंत हे हिरो बनले होते. यश मिळत होतं, पैसा मिळत होता, प्रसिद्धी मिळत होती. पण ज्यावेळी माणसाला पैसा मिळतो, प्रसिद्धी मिळते, त्यावेळी त्याच्या डोक्यामध्ये हवा जाते आणि जयंत यांच्या बाबतीत सुद्धा हेच झालेलं होतं. तर त्या काळामधले एक महान दिग्दर्शक होते सोहराब मोदी. 1941 साली ते सिकंदर हा चित्रपट बनवत होते, म्हणजे 1940च्या आसपास. तर त्यांनी जयंत यांना पाहिलं. भारदस्त शरीर आहे, चांगला चेहरा आहे, अभिनय येतो आहे आणि त्यामुळे त्यांनी सिकंदरच्या भूमिकेसाठी जयंत यांना करारबद्ध केलं. त्यानंतर शूटिंगला सुरुवात वगैरे झाली. पण त्या काळामध्ये जयंत सिगारेट ओढत होते. आता ही गोष्ट सोहराब मोदी यांना काय आवडत नव्हती. सिगारेट ओढण्यास त्यांनी मनाई केली होती. पण हे जयंत काय ऐकत नव्हते आणि ते म्हणत होते की मी काही करेल, माझं पर्सनल लाईफ आहे, मी काही करेल, तुमचं काम केल्याशी मतलब. आता याच्यावरून सोहराब मोदी आणि जयंत यांच्यात वाद झाला आणि अत्यंत सन्मानानं सोहराब मोदींनी जयंत यांना सिकंदर मधून काढून टाकलं आणि त्यांच्या जागी घेतले पृथ्वीराज कपूर. आता जयंत यांची ही सगळ्यात मोठी चूक होती, कारण केवळ एका सिगारेट ओढण्याच्या नादामध्ये त्यांनी एक अत्यंत मोठा चित्रपट सोडला होता. पण हा चित्रपट कपूर घराण्याला फायद्याचा ठरला होता, कारण सिकंदर हा पृथ्वीराज कपूर यांचा पहिला मोठा यशस्वी चित्रपट ठरला होता आणि त्यानंतर मात्र पृथ्वीराज कपूर यांनी मागं वळून बघितलंच नाही. पण जर यांच्या जागी जयंत असते तर त्यांना सुद्धा तेवढीच प्रसिद्धी मिळाली असती आणि नंतरही फायदा झाला असता. पण तसं झालेलं नाही. असो, पण जयंत यांनी पुढे सुद्धा त्यांचं काम सुरू ठेवलेलं होतं. तर नंतर चित्रपटाला जेवर, नंतर आला पुंजी, त्यानंतर शिरीन फरहाद अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी काम करायला सुरुवात केली होती. आता 1941 साली प्रदर्शित झालेला माला या चित्रपटामध्ये त्यांनी नायकाची भूमिका केलेली होती आणि 1945 साली जेव्हा या चित्रपटाचा अमर या नावानं रिमेक बनवण्यात आला, तेव्हा सुद्धा जयंत यांना मुख्य भूमिकेत निवडण्यात आलेलं होतं. 1947 साली प्रदर्शित झालेला डॉली हा जयंत यांचा एक चित्रपट होता. या चित्रपटाच्या म्हणजे त्यांनी जो अभिनय केला होता त्याच्यामध्ये त्यांची प्रचंड प्रशंसा झालेली होती. पण हळूहळू असं झालं की आता ते हिरो होतोय, हिरोच्या नंतर त्यांना आता चरित्र भूमिका मिळायला लागल्या होत्या आणि नावाजलेला एक चरित्र अभिनेता म्हणून ते स्थापित झाले होते. पुढे इन्सानियत, मधुमती, त्यानंतर हकीकत, संघर्ष अशा पद्धतीचे चित्रपट आलेले होते. त्यांच्या भूमिका सुद्धा चर्चेमध्ये राहिलेल्या होत्या. त्यानंतर इन्सानियत किंवा लीडर किंवा सन ऑफ इंडिया या चित्रपटामध्ये त्यांनी खलनायकी भूमिका केलेल्या होत्या. म्हणजे अशा पद्धतीनं नायक, चरित्र नायक आणि खलनायक अशा पद्धतीच्या भूमिका सुरू झालेल्या होत्या आणि एक अभिनेता म्हणून ते त्या ठिकाणी स्थापित झालेले होते. आता त्यांचं वैयक्तिक आयुष्य जर बघितलं तर जयंत हे विवाहित होते, लग्न झालेलं होतं. त्यांना अमजद खान म्हणजेच गब्बर सिंग आणि इम्तियाज खान ही 2 मुलं होती आणि शाबाद खान, अहलम खान, त्यानंतर सिमाब खान, त्यानंतर आयशा खान हे त्यांचे नातू होते आणि शैला खान आणि कृतिका देसाई खान ह्या त्यांच्या सुना होत्या. आता जयंत जे आहेत ते नेहमी आपल्या मुलांना एक आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करायचे किंवा त्यांना नेहमी डिसिप्लिन शिकवायचे. आणि एकदा तर म्हणजे असं अनेकदा घडलेलं होतं बरं का, की असे प्रसंग समोर येतात, की एकदा ते शाळेमध्ये गेले, मुख्याध्यापकांना सांगितलं, की आमच्या मुलाचा दात दुखतोय, त्याला दंतवैद्याकडे न्यायचंय आणि त्यानंतर मग ते शाळेतनं घेऊन गेले. घेऊन गेल्यानंतर त्यांना नेलं चित्रपटगृहामध्ये आणि तिथं जाऊन त्यांनी चित्रपट बघितले. आता ही गोष्ट जेव्हा घरी कळली, त्यावेळेस मग त्यांच्या आईनं म्हणजे त्यांच्या पत्नीनं मुलांना तुम्ही असं का घेऊन गेले म्हणून प्रचंड वाद झाला होता. अशा पद्धतीनं अनेक वेळा बायकोबरोबर ते असे वाद होत राहायचे. आता काही प्रसंग त्यांच्या जीवनात अत्यंत दुःखद घडले होते आणि तो एक एक होता ज्यावेळेस फाळणी झाली होती त्यावेळेस दंगली उसळलेल्या होत्या आणि त्यावेळेस मग अलवर सोडून त्यांना मुंबईला यावं लागलं होतं आणि अलवरमधील चर्च रोड आहे त्या ठिकाणी जयंत आणि त्यांचं कुटुंब एका हवेलीत राहत होतं आणि ती हवेली एक जुनी मस्जिद होती. 1947च्या स्वातंत्र्याच्या सुमारास या दंगली उसळल्यामुळे मग संपूर्ण कुटुंब मुंबईला
आलेलं होतं. दुसरी एक गोष्ट यांच्याबद्दल सांगितली जाते ते म्हणजे ते प्रचंड जयंत हे प्रचंड टापटीप राहत होते. कपड्यांच्या बाबतीमध्ये आणि जीवनशैलीच्या बाबतीमध्ये ते अत्यंत सभ्यपणे वागत होते. आणि ते नेहमी पूर्ण तयारी करून म्हणजे स्वतःची कपडे, शर्ट, पॅन्ट, बूट, मोजे सगळे अगदी हातरुमाल हे सगळं म्हणजे काय सूट करेल अशा पद्धतीने ते वापरायचे. कलरला मॅच झालं पाहिजे अशा पद्धतीनं. किंवा एखाद्या पार्टीला गेले, मीटिंगला गेले, कुठेही गेले किंवा त्यावेळेस त्यांच्याबरोबर जर काही त्यांची मुलं असतील आणि त्या मुलांनी थोडंफार जरी काही चुकीचं वागले, तरी त्या ठिकाणी ओरडायचे, "असं वागायचं नाही, हे चुकीचं वागताय तुम्ही." एक तत्वनिष्ठ, सरळ मार्गी अशा पद्धतीनं ते वागायचे. आता त्यांच्या मैत्रीचे पण अनेक किस्से आहेत. जयंत आणि दिग्दर्शक विजय भट यांची आता विजय भट यांनीच त्यांना पदार्पण केलेलं होतं आणि समोर आणलेलं होतं. त्यांना संधी दिली होती. त्यामुळे घनिष्ठ मैत्री यांची होते आणि जयंत हे नाव सुद्धा विजयजी यांच्यामुळे मिळालं होतं. त्यामुळे त्यांचा प्रचंड विजयजींवरती विश्वास होता आणि त्याच्यामुळे ती जी मैत्री होती, ती मैत्री कायम कृतज्ञतेत राहिलेली होती आणि काही जरी अडचण आली तरी ते एकमेकांच्या मदतीला धावून जात होते. आता चित्रपट सृष्टीमध्ये फार कमी लोकांच्या बरोबर यांची मैत्री होती, पण ज्यांच्या बरोबर होती ती शेवटपर्यंत टिकलेली होती. आता त्यापैकी अजून एक अभिनेते होते ते होते अजित, की ज्यांच्या बरोबर ती हे रात्री बसायचे म्हणजे मैत्री वगैरे त्यांची गाढ होती. अभिनेता अजित यांच्या बरोबर ते. आता जयंत यांच्याबद्दल अजून एक गोष्ट सांगितली जाते आणि ते म्हणजे ते मनाने फार मोकळ्या मनाचे होते, मोठ्या मनाचे होते. म्हणजे काही काळ असा आला होता, काही वर्ष त्यांना काम मिळत नव्हतं. पण असं असतानाही ते बेरोजगार असताना सुद्धा त्यांचं जे घर होतं मुंबईमधलं, त्या ठिकाणी म्हणजे वांद्रे या ठिकाणी त्यांच्या घराचा एक भाग होता. त्या ठिकाणी अनेक लोकं यायची आणि राहायची. त्यांचं राहण्याची सोय, त्यांची खाण्याची सोय सगळी हे करत होते. म्हणजे 20-20, 25-25 लोकं रोज तिथं राहत होती. पण तरीही यांनी त्यांना काही कमी पडून दिलं नाही आणि ती त्यांचा जो मनाचा मोठेपणा होता तो त्यांनी दाखवलेला होता. म्हणजे अडचणीच्या काळातही अशा पद्धतीने हे वागत होते. तर असा हा अभिनेता होता. आता जयंत यांचं 2 जून 1975ला वयाच्या 60व्या वर्षी मुंबईमध्ये निधन झालं होतं. म्हणजे त्यांना घशाचा कर्करोग झालेला होता. त्यानंतर मग त्यांचा त्यातच मृत्यू झाला होता. नौपाडा स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी त्यांना दफन करण्यात आलं होतं. दुर्दैव बघा त्यांचा मुलगा अमजद खान यांचा सगळ्यात यशस्वी चित्रपट शोले प्रदर्शनाच्या वाटेवरती होता. 2 महिने बाकी होते आणि त्या अगोदरच वडिलांचं निधन झालं होतं. म्हणजे मुलाचा अभिनय वडिलांना पाहता आला नाही. आता अशा पद्धतीनं हे एक अभिनेते होते ज्यांच्याबद्दलची माहिती आपण घेतली. यानंतरच्या पुढच्या भागामध्ये आपण अमजद खान यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.